तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण पाहत आहोत पाठ पहिला. पाठाचं नाव आहे मामू. लेखक आहेत शिवाजी सावंत. तर याच्या आधी आपण या पाठाचा पहिला भाग सुरू केला होता आणि त्या पहिल्या भागामध्ये आपण पाठ नंबर 2 आणि 3 याच्यातील काही भाग पाहिला. आज आपण त्याच्या पुढे बघूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मामू लोकांना का आवडायचा, मामूचे रूप कोणती कोणती होती, मामू कुठे नोकरी करायचा वगैरे वगैरे त्याच्याविषयी माहिती पाहिली होती. आणि मामू नेमकं शाळेमध्ये शिपाई असून सुद्धा त्याला बहुरूपीय का म्हणायचे, म्हणजे मामू हा बहुरूपी आहे असं का म्हणायचे याच्याबद्दल माहिती पाहिली होती. तर आज आपण त्याच्या पुढील भाग पाठ नंबर 3 वर वरती. असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. शादी मुबारक म्हणजेच लग्न. तर मामूला मुलं होती आणि त्याचा दुसऱ्या नंबरचा जो मुलगा होता त्याचं लग्न निघालं होतं. त्याला उर्दूमध्ये शादी मुबारक म्हणतात. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. लग्न लेखक म्हणतात की मामू हा लेखकाच्या घरी आमंत्रण द्यायला आला. म्हणजेच आपल्या घरी एखादं लग्न निघालं तर आपण दुसऱ्याला आमंत्रित करतो, निमंत्रित करतो, पत्रिका देतो. त्याचप्रमाणे मामू सुद्धा लेखकांच्या घरी आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न हाय, यायला पाहिजे. आता लेखक जे होते ते त्या शाळेमध्ये शिक्षक होते, जिथं मामू हा शिपाई होता. म्हणून त्यांनी लेखकाच्या घरी आमंत्रण देण्यासाठी आला होता आणि सांगितलं की सर, पोराचं लग्न हाय, यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला यायचं आहे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल, नक्की येईल, मी उत्तर दिलं. मामूने जेव्हा म्हटलं की तुम्हाला यायला पाहिजे, तर लेखकालाही वाटलं की हा आपला माणूस आहे. तुमच्या पोराचं लग्न आणि न येऊन कसं चालेल, मी नक्कीच येईल, असं लेखक मामूला म्हणाले. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामू पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. आघाडीला म्हणजे पुढच्या भागात, म्हणजे समोरच्या पंक्तीमध्ये म्हणा किंवा जिथे बसण्याची व्यवस्था होती त्या समोरच्या लाईन मध्ये नेऊन बसवलं. पहा, म्हणजे मामू हा येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतो. लेखक जसे त्यांच्या लग्न मंडपात गेले, त्यांच्या घरी गेले, तसेच लेखकांनी त्यांचा हाताला हात पकडला आणि एकदम जिथं पाहुणे बसतात त्या पाहुणे समोरच्या ठिकाणी लेखकाला बसवलं. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर म्हणजे आतापर्यंत त्यानं लहानपणापासून म्हणजे पूर्ण आयुष्यभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीभर पसरलेलं होतं. म्हणजे त्यानं जेवढा म्हणजे त्या शाळेत शिपाई म्हणून लागला तेव्हापासून त्याच्या स्वभावामुळे जेवढे काही लोक त्याच्याशी जुळलेले होते, खासदार आले होते. साधी गोष्ट नाही, त्याच्या एका शिपाई माणसाच्या घरी खासदार लग्नाला येणे, उपस्थित राहणे, आमदार उपस्थित राहणे, शिक्षक किंवा व्यापारी उपस्थित राहणे. कारण मामूचा स्वभावच असा होता की तो सर्वांशी जुळवून घ्यायचा. त्याच्यामुळे हे सर्व जेव्हा मंडळी त्याच्या घरी मंडपात दिसलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधान आलं. निकाह लागला. निकाह म्हणजे विवाह, लग्न लागलं. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. पहा, मामू हा साधा शिपाई होता, परंतु आभार मानणे हे त्याला कसं सुचलं असेल. त्याने माईक हातात घेतला, माईक मध्ये बोलू लागला आणि जमलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं त्यानं स्वतः आभार मानलं. तर तो माईक मध्ये बोलू लागला, आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत. तर लेखकाला मृत्युंजयकार म्हणत होते, कारण लेखकांची अतिशय गाजलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय. तर ते मृत्युंजय ही कादंबरी लिहिणारे म्हणजे मृत्युंजयकार.
मामू लेखकाला मृत्युंजय कार म्हणतात. मृत्युंजय कार आलेत माझ्या गरीबाच्या, म्हणजे हे एवढे सर्व पाहुणे पाहून त्याला असं हृदयापासून भरून आलं की माझ्या गरीबाच्या एका साधारण शिपाई माणसाच्या घरच्या लग्नाच्या कार्यक्रमाला एवढे मोठे मोठे लोक आले आणि संपूर्ण मंडप हा पाहुण्यांनी भरून निघाला, असं त्याला सांगायचं होतं. आणि त्याला गहीवरून आलं आणि मग तो पुढचं बोलू शकला नाही. मामूचा कंठ दाटून आला. कंठ दाटून येणे म्हणजे गहीवरून येणे. त्याला बोलता येईना. त्याची अनुभवानं दाढी पांढरी झालेली त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. त्याची दाढी पिकलेली होती, पांढरी झालेली होती, म्हणजे तो म्हातारा झाला होता किंवा खूप वयाचा झालेला होता. तर ते सर्व अनुभव त्याच्या पाठीशी होते. आणि गहीवरून आल्यामुळे त्याची जी दाढी होती ती थरथरत होती. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. म्हणजेच आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं आणि आभार मानला आणि मग जड अंतःकरणानं त्यानं माईक खाली ठेवला. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. पहा, लेखक म्हणतात की धर्मापेक्षा माणूस मोठा आहे. भारतामध्ये हिंदू मुसलमान असे धर्म आहेत, परंतु त्याने हिंदू मुस्लिम असा भेदभाव पाळला नाही. तो हिंदूंनाही तेवढाच आवडायचं की जेवढा आपल्या धर्मातील लोकांना मुसलमानांना आवडायचं. म्हणून लेखक म्हणतात की धर्मापेक्षा माणूस मोठा आहे. माणसासाठी धर्म नाही, धर्मासाठी माणूस. धर्मापेक्षा माणूस मोठा म्हणजे धर्मापेक्षाही माणूस मोठा आहे. माणूस हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे. आणि माणसामध्ये माणुसकी पाहिजे, ज्याच्यामध्ये माणुसकी तोच फार मोठा. असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. तर असे सर्व विचार घेऊन लेखक त्या दिवशी लग्न मंडपातून बाहेर पडले. मामूचा शेवटचा बच्चा शाबू, म्हणजे शेवटचा जो मुलगा होता शाबू, माझ्या हाताखाली शिकला. म्हणजे सर्वात लहान मुलगा, त्याचं नाव शाबू. तो सुद्धा त्याच शाळेत, ज्या शाळेमध्ये लेखक शिक्षक होते आणि मामू तिथं शिपाई होता. तो लेखकाच्या म्हणजे लेखक ज्या वर्गाला शिकवत होते त्या वर्गात होता. चांगल्या गुणांनी SSC पास झाला. SSC म्हणजे 10वी पास झाला. तो पास होताच मामूचं माझ्या माग लकडं लागलं. म्हणजे तगादा किंवा विनंती मामू करू लागले की माझा शाबू हा म्हणजे लहान मुलगा हा चांगल्या गुणांनी पास झाला, याला कुठंतरी चिकटवा, यांच्यासाठी प्रयत्न करा, याला कामाला लावा. सर शाबूला कुठंतरी चिकटवा. तो मामू म्हणाला की हा तर 10वी पास झालेला आहे, याला कुठंतरी चिकटवून द्या, म्हणजे कुठंतरी प्रयत्न करून तुमच्या प्रयत्नाने याला कामाला लावा. मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कोणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या. याला नोकरीत अडकवलात की हा संपला. जरा नेट धरा. काही अडलं नडलं तर मला सांगा, मी मामूला दिलासा देत होतो. लेखक मामूला सांगू लागले की मामू हा तुमचा सर्वात छोटा मुलगा, लहान मुलगा, चांगल्या गुणांनी पास झाला. याला म्हणजे नोकरीवर किंवा कोणत्या कामाला लावण्यापेक्षा याला पुढे शिकू द्या. पदवीधर होऊ द्या, ग्रॅज्युएट होऊ द्या. 10वी पास होणे काही मोठी गोष्ट नाही. जर हा पुढे शिकला, चांगला पदवीधर झाला, ग्रॅज्युएट झाला, म्हणजे हा चांगल्या मोठ्या नोकरीला लागेल. काही अडलं नडलं तर मला सांगा. म्हणजे लेखक त्यांना म्हणू लागले की तुम्ही घरच्या परिस्थितीमुळे याला कामाला लावू नका, याचं शिक्षण थांबवू नका. तर याचं शिक्षण पुढे वाढवण्यासाठी म्हणजे याला पुढे जाण्यासाठी याला शिकवावं लागेल. हा पुढे म्हणजे हुशार आहे, जास्त शिकला तर चांगला अधिकारी होईल, याचे दिवस पालटतील. अशा प्रकारे लेखक मामूला सांगितले. मी मामूला दिलासा देत होतो. म्हणजे लेखक मामूला दिलासा देत होते, आश्वासन देत होते. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला. पोराला कॉलेजात दाखल केलं.
जसा जसा काळ बदलतो तसं तसं म्हणजे शिक्षणाची पातळी ही वाढत जाते. मामूने सुद्धा ठरवलं की आता आपण सर म्हणतायत तर आपण मुलाला म्हणजे त्यांनी निर्धार केला, ठाम पक्का विचार केला की आता मुलाला शिकवायचं. आणि मग मामूने मुलाला कॉलेजामध्ये दाखल केलं, म्हणजे त्याचं नाव कॉलेजमध्ये भरती केलं. परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारी झाली. अल्लाला प्यारी झाली म्हणजे मरण पावली. तर मामू सुद्धा म्हातारा झाला होता, त्याची दाढी पिकलेली होती, त्याच्यामुळे साहजिकच आहे त्याची आई सुद्धा त्याच्यापेक्षा कितीतरी म्हातारी असेल. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. आई मरण पावल्यानंतर मग आईच्या ज्या आठवणी मामूच्या नजरेत आल्या, मामूला आठवत आहे, तेव्हा मामू अतिशय गैरवरतो, मामूला अतिशय दुःख होतं. मामू म्हणतात की दुनियेतलं सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. म्हणजेच आई ही एकदाच असते. दुनियेतलं सर्व काही मिळवता येईल, परंतु आई मात्र मिळवता येणार नाही. हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबू सारखा पोर वयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. ज्या दिवशी मामूची आई मरण पावली, वारली, त्या दिवशी शाळेला सुट्टी देण्यात आली होती. आणि मामू हा म्हणजे वयस्क असला, समजूतदार असला, दुसऱ्याला समजवणारा असला, तरी मात्र प्रत्यक्षात तो एकदम आई वारल्यामुळे त्याची जी मनस्थिती झाली होती ती एकदम लहानशा मुलासारखी झाली होती. म्हणजेच पोर वयाचा वाटला. म्हणजे आईच्या पुढे जसं बाळ रडतो किंवा पोरकट वाटतो, तशा प्रकारे मामूची स्थिती झाली होती. हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे. इथला रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे. कुणी माझी विद्यार्थी येतो, 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव ढूंढून काढतो. हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूच्या हातात हात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. लेखक म्हणतात की या शाळेला जवळपास 100 वर्ष झाली, म्हणजे शाळा अतिशय जुनी आहे. आणि त्या 100 वर्षापासूनचा रेकॉर्ड जो ठेवलेला असतो त्याचा रेकॉर्ड खूप सारा असतो. आणि त्या रेकॉर्ड मधून जर 20-25 वर्षाआधी एखादा विद्यार्थी शिकून गेलेला असेल, त्याचं लग्न झालेलं असेल आणि तो नंतर काही कामासाठी आपला एखादा दाखला मागत असेल, त्याची डुप्लिकेट टीसी पाहिजे असेल किंवा अन्य कोणताही दाखला पाहिजे असेल, तर मामू मात्र तेवढ्या साऱ्या रेकॉर्डमधून कोणत्या वर्षी हा होता, ती फाईल कोण्या ठिकाणी आहे, ते सर्व मामूला माहीत. आणि अचूक ठिकाणाहून मामू ती फाईल काढायचा किंवा तो दाखला त्याला काढून द्यायचा. तर एवढी समय सूचकता मामूमध्ये होती. आणि त्याच्यानंतर मग त्या मुलाला आनंद व्हायचा त्याला दाखला मिळाल्यानंतर. आणि मग तो मामूला म्हणायचा की मामू चलो चाय लेंगे. तर मामूचं बघा, कशाला न ग, आत्ताच घेतलाय, कुठं हाय आत्ता तुम्ही. मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. पहा, म्हणजे एक शिपाई माणूस दुसरा कोणीतरी त्याला चाय पाजण्याचा लालच देतो, भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मामू मात्र अशा लालचाला बळी पडलेला नाही. तर तो उलट त्यांची खुश खबरी विचारतो की तुम्ही आता कुठं आहात, काय करत आहात. त्याने मात्र त्याच्या चायकडे दुर्लक्ष केलेलं आहे. नाहीतर आताचे बरेच कर्मचारी असे असतात की कोणाच्या कामाच्या मोबदल्यामध्ये काहीतरी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतात की चलो, म्हणजे आता तुमचं काम केलं, चाय वगैरे पाजा असं म्हणतात. परंतु मामूचा तसा स्वभाव नाही. उलट तो दाखला दिल्याबद्दल तो म्हणतो मामूला की चाय चलो चाय लेंगे. तर मामू नकार देतो की कशाला, आणि तो विषय बदलवतो. आणि तुम्ही वगैरे आता, म्हणजे मी आताच चाय पिलेला आहे, आता मला चाय नको आहे, तुमचं सांगा तुम्ही आता काय करता. मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो.
मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. M.R. सर भारी माणूस, केवढा आप होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. आता तो मुलगा दाखला मिळाल्यामुळे त्याला आनंद होतो आणि मामू नाही म्हणतो तरी पण मामूचा हातात हात घेऊन तो मुलगा त्याला चाय प्यायला नेतो आणि चाय पिता पिता मग जुन्या आठवणी म्हणजे त्यावेळेस जो शिकत होता त्यावेळेच्या आठवणी मामू काढच्या लक्षात येतात आणि मामू त्यांना सांगतो की M.R. सर हे किती चांगले होते, त्यांचा आब होता म्हणजे त्यांचा मुलांवर वचक होता. म्हणजे त्या काळातल्या ज्या ज्या मुलांच्या तो काळ त्यांना आठवायचा त्या काळामध्ये त्यांचे शिक्षक त्याला कोणते शिक्षक शिकवत होते हे त्या मुलांनी सांगितलं की मग त्या शिक्षकाविषयी मामू त्यांना सांगायचा. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षेचं केंद्र आहे. आता शाळा मोठी आहे, सरकारी आहे, त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा परीक्षा होतात, सरकारच्या परीक्षा असोत किंवा कोणत्याही परीक्षा असोत, त्या परीक्षेचं केंद्र मात्र त्या शाळेत असायचं. मग ड्रॉइंग असो किंवा दुसरी कोणती स्पर्धा परीक्षा असो, त्या स्पर्धा परीक्षेचे केंद्र शाळेत असायचं. या परीक्षा आल्या की बुढा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं आपिशात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. परीक्षेच्या वेळेस सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठकीची व्यवस्था, मग रोल नंबर टाकणे, पाण्याची व्यवस्था करणे, पाणी वाटपासाठी मुलांची जमवाजमव करणे, हे सर्व कामं मात्र मामू करू लागतो. त्याला अनुभव होता त्या कामाचा आणि तो आळशी नव्हता, उत्साहाने ते कामं करायचा. कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरग चक्कर येऊन कोसळतं. रिक्षा आणून त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेनं धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताठ बस, काय झालं नाही तुला. म्हणजेच शाळेमध्ये असे अनेक प्रसंग येतात. कधी म्हणजे कोणी चक्कर येऊन पडतात सहसा. आपल्याला अनुभव आहेच, माहीत आहे की प्रेयर चालू असताना ऊन कडक असेल समजा तर चक्कर येते, घेरी येते, पडते. त्यावेळेस सुद्धा मामू तिथं हजर राहतो आणि त्या चक्कर येऊन पडलेल्या मुलाला उचलतो, त्याला मायेनं आपल्या जवळ धरतो, आपल्या कुशीत धरतो आणि त्याला सांगतो की घाबरू नकोस, तुला चक्कर आलेला आहे, ताठ बस, आम्ही म्हणजे त्याची सेवा करायचा, तुला विशेष काही झालेलं नाही, तू लवकर बरा होशील, अशा प्रकारचा त्याला धीर द्यायचा. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरत चढतो. तर कधी कधी मग राष्ट्रीय दिवस म्हणजेच 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या दिवशी सुद्धा मामूच्या हातामध्ये राष्ट्रध्वज असतो. शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो आणि तो ध्वज जो असतो 3ऱ्या माळ्यावर निकोप फडफडत असतो, म्हणजेच लहरत असतो. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडे मान उंचावून बघत राहतो आणि जेव्हा ते ध्वज फडकतं, ध्वजारोहण होतो आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत सुरू होते, तर त्या ध्वजाला मानवंदना देताना राष्ट्रगीत म्हटलं जाते आणि त्यावेळेस ताठ मानेनं, अभिमानानं मामू त्या ध्वजाकडे पाहून राष्ट्रगीत ताला सुरात म्हणत असतो. माझ्याकडे कोणी बडा पाहुणा आला की मामूकडे बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारात पगडत मामू चहाची ऑर्डर देतो. आता लेखकाकडे एखादा पाहुणा आला तर आपल्याला त्या पाहुण्याची सरबराई करावी लागते, थोडंसं त्याचा पाहुणचार करावा लागतो, कमीत कमी
त्याला पाणी पाजणे, चहा पाजणे ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर लेखकाकडे पाहुणा आला तर मामू समजून जायचं की आता यांना चाय पाजणं आवश्यक आहे नेहमीप्रमाणेच. आणि तो पाहुणा दिसताबरोबरच लगेच जाऊन चुपचाप चायची ऑर्डर करायचा आणि काही वेळानंतर चाय घेऊन यायचा. चहाची ऑर्डर देतो, पाहुणा बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे, चहा केव्हा सांगितला? लेखकाला माहित सुद्धा राहत नाही की मामूने चहा केव्हा सांगितला आणि पाहुणा बसत नाही तोपर्यंत चहा येऊन तयार राहतो. तेव्हा लेखकाला वाटतं की तुम्ही चाय कधी सांगितलात. म्हणजे तो पाहुणा विचारतो की राजे चहा कधी सांगितलात? पाहुणा आश्चर्यानं विचारतो. मी उत्तर देतो. ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या, नुसती इशारतीवर हुकूम कामं होतात आमची. म्हणजे इतिहासामध्ये राजे रजवाडे वगैरे ऑर्डर हुकूम सोडायचे, इशारा करायचे. म्हणजेच लेखक स्वतःला म्हणजे राजासारखे समजतात की हा मामू असल्यामुळे मला काही आवश्यकता नाही. मामूस म्हणजे त्याला मामूला इशारा कळतो. पाहुणा येता बरोबर तो त्या चायवाल्याला सांगतो की सरांकडे चाय न्यायचा आहे, तुम्ही पटकन चाय बनवा. आणि पाहुणा बसत नाही तोपर्यंत चाय येऊन जातो. लेखक पुढे सांगतायत, एकदा मी आणि मामू शाळेच्या व्हरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुल्ला होता, म्हणजे दिलखुलास गोष्टी सुरू होत्या. संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागे पडले होते दोघांनाही कळलं नाही. लेखक आणि मामू एक म्हणजे लेखकाला आठवतं की मामूच्या सोबत कशी होती. एकदाचा प्रसंग सांगतात की लेखक आणि मामू शाळेच्या बाकावर बसलेले असताना संध्याकाळच्या वेळी संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक एक अजब गमती सांग म्हणजे जेव्हा राजे महाराजे होते त्यावेळेसच्या त्यांच्या आठवणी गमती जमती सांगायचा. आणि अशा म्हणजे मामू जो होता तो गप्पा गोष्टी करण्यात पटाईत होता. आणि अशा गप्पा गोष्टीमध्ये 2-2, 3-3 तास कसे निघून जायचे ते कळायचे सुद्धा नाही. प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. मुलांची हिंमत नाही एखाद्या मुलाला म्हटलं की तुम्ही एखाद्या विषयावर 10 मिनिटं बोला. पण मामू मात्र त्याही कामात हुशार. एखाद्या विषयावर 10 मिनिटं बोलण्यासाठी मामूची तयारी असायची. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे. लहानसर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो, काय पवार सर, काय ही तब्येत, पैसे काय कोण उरावर बांधून येणार जाताना, जरा अंग धरीसारखं काहीतरी खावा. मी सांगतो तुम्हाला, साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. रोज सकाळी अनुष्या पोटी म्हणजे उपवासा पोटी 2-2 खावा. महिनाभरात तुम्हाला कुणी ओळखणार नाही. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये बारीक काठीचा पतल्या शरीरयष्टीचा शिक्षक आला तर त्या शिक्षकाला ते सुद्धा ते सांगायचे, काय सर एकदम बारीक धारीसारखे, नुसतेच असे बारीक बारीक दिसतात. तर त्या बारीक माणसाला लठ्ठ होण्याचं किंवा व्यवस्थित दिसण्यासाठी काय खाल्लं पाहिजे तो उपदेश करायचे. आणि मग सांगायचे की तुम्ही काय पवार सर, काय ही तब्येत, नुसते असे बारीक धारीसारखे दिसतात. मग ते त्यांना उपाय सांगायचे की साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या खारका महिनाभर भिजवू घाला. भिजल्यानंतर मग तुम्ही दररोज 4-4, 2-2, 4-4 खात जा. 2-2 खावा. आणि त्याच्यानंतर मग 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही बघा, तुम्हाला कोणीही ओळखणार नाही की पहिलेचे सर पवार सर कसे आता कसे दिसतात. म्हणजे एखाद्या
आजारावर किंवा एखाद्या कमजोरीवर सुद्धा मामू औषध सांगायचा. कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही. एखाद्या पायाला जखम झाली तर ते कसं बरं होईल, कोणता पाला, कोणती वनस्पती औषधी त्याला बारीक वाटून लावायची त्याच्यामुळे त्याला आराम होईल, ते सुद्धा मामू सांगतो. कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही. एखाद्याचं पोट दुखत असेल, त्या पोट दुखण्यावर, कोणाच्या पाय भाजण्यावर, पायाला जखम झाल्यावर, कोणाच्या कमजोरीवर वगैरे वगैरे तो मामू वैद्यक शास्त्राचंही मामूला ज्ञान, औषधी वनस्पतीचं मामूला ज्ञान, आणि जसा जसा त्याला आजारी दिसायचा तसा तसा तो उपचार सांगायचा. शाळेत एकदा कार्यक्रम निघाला की त्याची आणखी मामूच्या शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते. शाळेत एखादा कोणता छोटा मोठा कार्यक्रम निघाला की त्या कार्यक्रमाची आखणी करणे, त्याची सिटिंग अरेंजमेंट म्हणजे स्टेजवर खुर्च्या मांडणे, टेबल क्लॉथ मांडणे, म्हणजे हे सर्व आखणी मामू. फ्लावर पार्ट पासून टेबल क्लॉथ पर्यंत सारी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. कार्यक्रम संपला की मामूला विचारावं कसा झाला कार्यक्रम. वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याचीही त्याला एक ढब आहे. बोललं चांगलं ते, पर म्हणावं तशी रंगत नाही भरली. कार्यक्रमाच्या आखणीपासून कार्यक्रम ऐकणे, कार्यक्रम संपतो आणि कोणता वक्ता कसा बोलला असेल त्याची स्तुती, एखादा बोलला पण त्याचं बोलणं तेवढं खास चांगलं झालं नाही तर अशा वेळेस त्यावर सुद्धा प्रक्रिया मामू देतो. हे पहा, लहान लहान गोष्टीपासून, साध्या गोष्टीपासून तर वैचारिक गोष्टीपर्यंत, सेमिनार पर्यंत, एखाद्याच्या भाषणावर प्रतिक्रिया देण्यापर्यंत मामूचे विचार, मामू आपल्या प्रतिक्रिया देतो. एखाद्याचं आवडलं नाही तर त्यावर प्रतिक्रिया मामूची कशी, बोलला चांगला पण म्हणावं तसं आवडलं नाही, म्हणावं तशी रंगत आली नाही. आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार. रोजांना दिसणारा त्याचा अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. लेखक म्हणतात की पुढच्या वर्षी म्हणजे 1 वर्ष भरानंतर मामू या शाळेतून निवृत्त होणार. दररोज दिसणारा मामू, अबोली रंगाचा फेटा, त्याचा जो पेहराव होता त्याच्यामुळे ज्या शाळेला शोभा होती किंवा रेलचेल वाटायची, करमायचं, ते मात्र तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याची उणीव भासणार. अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हटल्यानं ते नाही टाळता येत. माणूस त्याचं आयुष्य ठरवलेलं आहे, तो कधी रिटायर होईल किंवा कधी या जगातून जाईल हे सांगता येत नाही. माणसाला जन्म आहे तसा मृत्यू आहे, त्याला एक ना एक दिवस जाणे आहे. त्याचप्रमाणे मामू नोकरीवर आहे, पुढच्या वर्षी तो रिटायर होणार आहे. तो रिटायर झाल्यामुळे या शाळेच्या परिसरात, या पटांगणात, या शाळेत मामूचं अस्तित्व दिसणार नाही. म्हणून आयुष्याला वळण आहे. सरकारी नियमच आहे त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार. पण मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेचे घन 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 असे टोल पडत राहावे. जशी शाळा सुरू होते ती मामूच्या त्या मोठ्या अशा थोराड, मोठ्या आकाराच्या घंटेवर जो घन मामू देतो आणि त्याचे आवाज निघतात घन घन घन, तर ते टोल मामूच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते घुमत राहावे. त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोवडे कोंब नाचत राहावे. आणि
जशी म्हणजे शाळेची घंटा सुरू झाली की मुलं धावत धावत येतात, वर्गात जातात, प्रार्थनेला हजर राहतात. शेवटची घंटा झाली तर ते मुलं आपले दप्तर घेऊन, आपलं पाठ्यपुस्तक घेऊन आनंदाने घराकडे पडत सुटतात. तर अशा प्रकारे म्हणजे लेखकाला ते चिन्ह दिसते. कोंब नाचत राहावेत, जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी, कवडिकीच्या म्हणजे कवडिकीच्या असंख्य अनघड कंठातून प्रार्थनेचे धीर गंभीर बोल असेच उमटत राहावेत आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना पार बुढा झालेला मामू कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा. म्हणजे लेखकाला असं वाटतं की मामू या शाळेतच राहावा आणि दररोज प्रमाणे जसं प्रार्थना होते, मामू त्या खांबाला टेकून उभा राहतो, सावधानात उभा राहतो आणि ते राष्ट्रगीताला मानवंदना देत राहतो. म्हणजे कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा. म्हणजे लेखकाला वाटतं की मामू या शाळेतच राहावा, या शाळेतून जाऊ नये. म्हणजे लेखकालाही वाटतं, म्हणजे जसं लहान मुलांना मामू आवडतो, गावातील लोकांना आवडतो, बाहेरच्या लोकांना, बाजारातील लोकांना मामूची साथ हवी असते, तशीच लेखकाला सुद्धा मामूची साथ हवी असते. कारण मामूचा स्वभावच असा आहे की तो कुणालाही हवासा वाटतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मामू हा पाठ आपण 2 भागात पाहिला आहे. याच्या आधी पहिला भाग आणि आज हा दुसरा भाग इथंच संपतो. याच्यानंतर कृती आहे, तर या कृती संदर्भात व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्या व्हिडिओचं अवलोकन करून ते कृती आपल्या नोटबुकात लिहून काढावी एवढंच सांगतो आणि मी थांबतो. नमस्कार.